दीपाली गोल्डन हेअरस्टाईलमध्ये तुमचं सगळ्यांचं परत एकदा अगदी मनापासून स्वागत करते आणि सगळ्यात अगोदर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर सकाळचे 10:30 वाजले आणि ब्लॉगची सुरुवात झालेली आहे. तर कामं पण बघू शकता तुम्ही, सगळे काही कामं आहे ना घरातले तर ते आवरलेले आणि देवपूजा पण झालेली आहे. आणि देवघरामध्ये पण तुम्ही बघू शकता किती मस्त पैकी येतात, फुलं वगैरे खूप छान निघतात. तर त्याने पण ना आज सगळं देवाचे वस्त्र वगैरे पण चेंज करायचे होते तर ते पण चेंज करून घेतले. तर आता आमचा स्वयंपाक वगैरे जे आहे तर सकाळीच झालेला होता, कारण की सगळ्यांचा सकाळीच करून घेतला, कारण त्यांची नाईट चालू आहे त्याच्यामुळे एवढं टेन्शन नाही आहे. कारण आल्या आल्या जेवायला लागते ना, त्याच्यामुळे जे आहे तर मस्तपैकी ना तर सिंपल पद्धतीने एकदम छोले आणि चपात्या टाकल्या होत्या आणि विधीत पुरता जे आहे तर पुऱ्या केल्या होत्या, कारण त्याला टिफिनला जे आहे तर पुऱ्या यायच्या होत्या. तर आता मी मस्तपैकी विधीसाठी फ्रेंच फ्राईज बनवतीये. तर आता फ्रेंच फ्राईज बनवते आणि सोबत तर इथे जे आहे तर मी घरामध्ये तुम्हाला मागच्या वेळेसच्या व्लॉगमध्ये दाखवलं होतं की बांबू ट्री जे आहे तर ते आणलेलं आहे. तर त्याला जे आहे तर त्याचं पाणी 8 दिवसाला चेंज करावं लागतं. तर त्यासाठी जे आहे तर मी इथे नंतर पूर्ण पाणी वगैरे जे आहे तर चेंज करून घेणार आहे. त्याच्यामध्ये बारीक बारीक कलरचे स्टोन टाकलेले मी, तर ते देखील बाहेर काढून पूर्ण स्वच्छ करून घेणार आहे. आणि ते जे बांबूच्या ट्रीमध्ये ना तर काही काही पानं आहे ना येलो होऊन जातात लगेच. तर ते जे आहे तर आपल्याला काढून टाकायचे असतात, ते तसेच ठेवायचे नसतात, कारण की बाकीचे पण पानं मग जे आहे तर त्या पानांनी खराब होतात. तर मी अगोदर पॉट जो होता तर तो स्वच्छपैकी ना तर घासून घेतला अगोदर आणि त्यानंतर जे आहे तर त्याला पूर्ण पाणी काढून घेतलं आणि त्यानंतर त्यामध्ये जे आहे तर स्टोन वगैरे टाकून घेतले आणि मग जे आहे तर त्याच्यामध्ये ट्रीमधले जे आहे तर त्याचे पानं वगैरे आहे येलो ते काढून घेतले आणि मग परत सेट करून ठेवला. तर हे झाड घरामध्ये ठेवणे ना तर खूप शुभ असतं. त्यासाठी हे झाड प्रत्येकाने ठेवलंच पाहिजे घरामध्ये. आणि नंतर जे आहे तर मी ते नंतर आता विधीसाठी जे आहे तर नंतर फिंगर चिप्स जे आहेत तर ते बनवते मी. त्याला आपण फ्रेंच फ्राईज देखील म्हणतो. तर मी इथे जे आहे तर बटाटे घेतलेले होते, तर त्याचे जे नंतर साल वगैरे आहे तर ते काढून घेतले आणि कढईमध्ये पाणी उकळण्यासाठी ठेवून दिलेलं आहे. मुलांना अशा वेगळ्या पद्धतीचा नाश्ता आहे ना खूप आवडत असतो. तर मी त्याला नंतर रोजच असं काही काही वेगळे पदार्थ करून देते, जेणेकरून त्याची भूक वाढेल आणि खाण्यामध्ये त्याची आवड निर्माण होईल. तर प्रत्येकाला जे आहे तर आवडतं. मोठ्या माणसांना देखील आहे ना फ्रेंच फ्राईज खूप आवडतात. तर त्याला मस्तपैकी कट करून घेतलं आणि ह्या पाण्यामध्ये जे आहे तर थोडंसं पाणी उकळलेलं होतं, तर त्यामध्ये मीठ टाकून घेतलं आणि हे सगळे जे बटाट्याचे काप केलेले होते आपल्याला ना, तर ते त्याच्यामध्ये टाकून द्यायचेत आणि ते व्यवस्थित पाण्यामध्ये 10 मिनिटं आहे तर शिजवून घेतलेले आणि शिजून झाल्यानंतर ते काढून घ्यायचे. आपल्याला पूर्ण पण शिजू नाही द्यायचे, थोडेसे कच्चे ठेवायचे आणि त्याचं पाणी वगैरे निथळून घेतलेलं आहे पूर्ण. तर ते पाणी वगैरे जे आहे तर आपल्याला पूर्णपैकी ड्राय होऊ द्यायचं. तर ते मी जे आहे तर एका कापडावर काढून घेतलं त्याचं पाणी काढून आणि त्याला तुम्ही बघताय मी कशा पद्धतीने पुसते, तर तशा पद्धतीने पुसून घ्यायचं व्यवस्थित, जेणेकरून त्याच्यामध्ये बिलकुल पाणी वगैरे राहणार नाही आणि कॉर्नफ्लॉवर मग असं त्याला एकदम चिकटणार नाही, ड्रायच राहील. तर नंतर जे आहे तर मी घेतलं इथे कॉर्नफ्लॉवर आणि कॉर्नफ्लॉवर जे आहे तर जास्त नाही टाकायचे. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने तयार करून घ्यायचे आणि इकडे कढईमध्ये जे आहे तर तेल गरम झालेलं होतं. तर लगेच त्याच्यामध्ये जे आहे तर मी फ्रेंच फ्राईज तळण्यासाठी ठेवले. तर तेल आपल्याला अगदी कडक घ्यायचे आणि त्याला जे आहे तर थोडंसं असं ब्राऊन कलर येईपर्यंत तळून घ्यायचे, जेणेकरून ते एकदम क्रिस्पी होतात. त्याच्यावर असे मस्तपैकी बबल तयार होतात. तर मी ते सगळे जे फिंगर चिप्स आहेत तर ते टाकून घेते.
तर फ्रेंच फ्राईज मस्तपैकी पूर्ण तळून झालेले होते. तर ताटामध्ये अगोदर टिश्यू पेपर काढून घेतलेला होता आणि त्यावरती काढून घेतलं, जेणेकरून एक्स्ट्राचं तेल जे आहे तर ते निघून जाईल सगळं. तर अशा पद्धतीने एकदम क्रिस्पी होईपर्यंत जे आहे तर आपल्याला सगळे जे फिंगर चिप्स आहे तर ते तळून घ्यायचे आहेत आणि मग आपले फिंगर चिप्स जे आहेत तर रेडी आहेत. तर मस्तपैकी ना फ्रेंच फ्राईज तयार झालेले आहेत. तर आता मी ना विदीतला पण ना सॉस सोबत थोडंसं टेस्टला देते. त्यांनी तर ऑलरेडीच खाल्ले गरम गरम जाताना, कारण आहे ना बाहेर पण आम्ही जेव्हा हॉटेलमध्ये गेलो ना तेव्हा स्नॅक्ससाठी विदीतला फ्रेंच फ्राईजच आवडते. ते बघा आवडलं कसं स्माईल करतोय. तर आता मी त्याला हे सगळं खाऊ घालते, कारण त्याची झोपायची वेळ पण झाली आहे. कारण 11:30 वाजलेत आता. तर त्याला झोप पण येते. तर हे खाऊन झालं की मग त्यानंतर जे आहे तर मग पुढचा व्लॉग कंटिन्यू करते. आणि हो, अजून एक मी हे ना असं नेहमी वेगळ्या पद्धतीने काही ना काही ट्राय करत असते, ते याच्यासाठी कारण की मुलं आहे ना त्यांना भाजीपोळी खाण्याचा खूप कंटाळा येतो. तर मग अशा वेगळ्या पद्धतीने जर आपण त्यांना काही करून खाऊ घातलं ना तर त्यांचं पोट पण भरलेलं असतं आणि बटाटे हेल्दी असतात लहान मुलांसाठी. कारण की डॉक्टर देखील सांगतात की आपण बघा लहानपणी जे आपण फूड वगैरे जेव्हा मुलांना चालू करतो तर तेव्हा 10 महिन्यापर्यंतच्या बाळांसाठी जे आहे तर पोटॅटो मॅश करून किंवा मग रताळे मॅश करून जे आहे तर उकडून आपण खाऊ घालत असतो. तर त्यामुळेच मी पण जे आहे तर अशा पद्धतीने डिश नेहमी नेहमी ट्राय करत असते. तर अजून तिकडे बघतोय. तर आता त्याला अगोदर खाऊ घालते आणि त्यानंतर पुढचा ब्लॉग कंटिन्यू करते आणि ही रेसिपी तुम्ही देखील नक्की ट्राय करा. तर 12:30 वाजलेत बघा, जेवण वगैरे झालंय आणि मी तर आणलंय आता भाजीपाला निवडायला, कारण यांनी सकाळी येताना जे आहे तर मंडीमधनं भाजीपाला घेऊन आलेले होते. तर मेथीची मस्तपैकी अशी कोवळी भाजी आणि गवारचे शेंगा आहे. तर आता पटापट जे आहे तर निवडून ठेवते, कारण आता विदीत पण झोपलाय. तो उठलेला असला की खूप इकडे तिकडे सगळं फेकून देतो. तर आता पटकन मी जे आहे तर भाजीपाला निवडते आणि मग नंतर पुढचा ब्लॉग. आता वाजलेत बघा 4:15 आणि आम्ही जे आहे तर मस्तपैकी इथे पाणीपुरीची पार्टी करतोय. विधी, तुझी पुरी दिली होती ना तुला बेटा, ती खा ना तू. लगेच विधीतलं वेगळं वाटतंय काहीतरी, लगेच बघतोय. आमच्या शेजारी त्यांना मस्तपैकी घरगुतीच पाणीपुरी ते बनवतात, तर त्यांच्याकडनं ना आम्हाला जवळच आहे. इथून साईडनी जे आहे तर कंपाऊंड मधूनच आम्ही प्लेटमध्ये ना मागून घेतली त्यांच्याकडून. तर फर्स्ट टाइमच ट्राय करते मी, त्यांची इथे कधी ट्राय नाही केलेली आहे. तर आता आहे ना एकदा खाऊन बघतो. विराज खाऊन सांगेल कशी म्हणून ना. कर बरं का ट्राय. त्याला टाकून द्यावं लागेल, त्याला जमत नाही ना. हे स्वीट पाणी, तो तिखट पाणी बिलकुल खात नाही. छान आहे. छानच आहे, कारण फर्स्ट टाइमच घेतली आम्ही त्यांच्याकडून, आतापर्यंत घेतलेली नाहीये. पण घरगुती कधी पण आहे ना, हायजेनिक पण नसतं, चांगली पण असेल, कारण की ते आमच्या समोरच म्हणजे बनवलेलं बघितलेलं आहे आम्ही. तर आता मस्तपैकी आम्ही पाणीपुरी एन्जॉय करतो आणि त्यानंतर पुढचा ब्लॉग जो आहे तर तो कंटिन्यू करते. तर झाली बघा, संध्याकाळची वेळ झालेली आहे आणि मी जे आहे तर आली आता किचनमध्ये, कारण की करायचंय स्वयंपाक. तर स्वयंपाकामध्ये आज मस्तपैकी जे आहे तर बाजरीची भाकर आणि त्याच्यासोबतच जे आहे तर मेथीची भाजी करायची मला. तर सकाळी जे आहे तर त्यांनी मस्तपैकी भाजी बनली. तुरीला ताजी अशी मस्तपैकी मेथी आणलेली होती, मिरच्या वगैरे सगळंच भाजीपाला आणलेला होता. तर म्हटलं आता पटकन जे आहे तर पालेभाज्या करून घ्यावं. तसं तर विराजला खायचं होतं पनीर, पण मग तसं जर केलं ना तर फ्रीजमध्ये पालेभाज्या लगेच सुकून जातात. तर म्हटलं ताजी ताजी आहे तर लगेचच करून घ्यावी. आणि नेहमी मी तशीच करते की पालेभाजी जर आणलेले असले ना तर त्या ताज्याच जे आहे तर बनवून घेत असते मी. तर आज मस्तपैकी जे आहे तर मस्तपैकी मिरच्या जे आहे तर भाजण्यासाठी टाकलंय. आमच्याकडे जे शेंगदाणे वाटून आणि मिरच्या एकत्र वाटून आहे ना, त्याच्या वाटणामध्ये जे आहे तर बनवलं जाते भाजी ही. तर काही ठिकाणी याला आहे ना तर झिरका पण म्हणतात, मी असं ऐकलेलं आहे. तर आमच्याकडे ना याला ना शेंगदाण्याची पातळ भाजी म्हणतात किंवा मग आमटी म्हणतात, शेंगदाण्याची आमटी म्हणतात. तर चला आता पटकन जे आहे तर मी ना स्वयंपाकाची जी आहे तर ती तयारी करून घेते, कारण की नंतर मग परत विधीत गेलेला आहे त्याच्या पप्पांसोबत चक्कर मारायला. तर तो येईपर्यंत मग माझी भाजी रेडी होते आणि पीठ पण दळण्यासाठी टाकलेलं आहे, बाजरीचं पीठ आत्ताच टाकलंय. तर ते यायला पण आता बराच वेळ लागेल, सकाळच्या पोळ्या पण आहेत. तर म्हटलं मस्तपैकी आता थोड्याशा 2 ते 3 भाकरीच टाकूया. इथे मस्तपैकी गावरान शेंगदाणे पण घेतले, गावाकडचे शेतातले शेंगदाणे आहेत. तर त्याची भाजीची टेस्ट आहे ना, जर दुकानाचे शेंगदाणे असले ना तर त्याच्यापेक्षा ना या शेंगदाणे तुम्ही वापरून बघा, किंवा मग शेंगा आणा तुम्ही, मोंढ्यामध्ये शेंगा पण मिळतात आणि ते वाटून बघा तुम्ही, त्याची टेस्ट आहे ना खूप छान आहे.
तर आता शेंगदाणे पण मस्तपैकी भाजायला टाकून देते मी. तर इथे जे आहे तर कढईमध्ये तेल तापलेलं होतं. तर त्याच्यामध्ये जे आहे तर आपण आता मस्तपैकी फोडणीसाठी जे आहे तर जिरं आणि लसूण घालून घेणार आहे. तर अगदी साधीच सोपी रेसिपी जशी आमच्या प्रत्येक घरामध्ये बनते त्याच पद्धतीने तुमच्यासोबत शेअर करते. काही-काही ठिकाणी मुगाच्या डाळीमध्ये देखील बनवतात आणि आमच्या इथं जे आहे तर पतली भाजी जर का बनवायची असेल तर अशा पद्धतीनेच बनवतात. तर त्या फोडणीमध्ये जे आहे तर मी जिरं आणि लसूण टाकून घेतलेलं होतं आणि त्याच्यात जे आहे तर भाजी स्वच्छ चिरून आणि धुवून घेतलेली होती. त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकून घेतली. त्यानंतर आपल्याला जे आहे तर मस्तपैकी त्याला परतून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये मी आता जे आहे तर मीठ पण टाकून घेतलेलं आहे आणि ही भाजी ना परतते तोपर्यंत जे आहे तर शेंगदाणे आणि हिरवी मिरचीचं जे वाटण होतं, तर ते वाटून जे आहे तर ते मी काढून घेतलं आणि भाजी तुम्ही बघू शकता मस्तपैकी परतून झाली होती. तर ते वाटण जे आहे तर आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचं आणि मस्तपैकी जे आहे तर त्याला एकत्र करून घ्यायचे आणि ही जी रसाभाजी असते ना, तर ती थोडीशी पातळच असते आणि शेंगदाण्याच्या भाज्या आहेत तशाही पातळच ठेवावं लागतं. नाहीतर मग एकदम घट्ट ठेवलं ना, की त्याची टेस्ट एवढी व्यवस्थित लागत नाही. त्याच्यासाठी जे आहे तर आपल्याला ही भाजी पातळ करायची असते. तर तुम्ही ही जी भाजी आहे ना, तर ती ज्वारीच्या भाकरीबरोबर, बाजरीच्या भाकरीबरोबर, चपातीबरोबर कशाही पद्धतीने जे आहे तर ते खाऊ शकता. खूप छान लागते ही भाजी. तर आजचा व्लॉग जो आहे तो मी इथेच संपवते. भेटूया पुन्हा उद्या एका नवीन